सृष्टीची निर्मिती होण्याआधी सर्व काही जलमय होते. सृष्टीची रचना केली ती ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवाने 14 भुवने, 10 दिशा, काळ, काम, क्रोध, मत्सर तसेच मानवरूपी 7 पुत्र जन्माला घातले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ हेच ते 7 ब्रह्मपुत्र. वंशवृक्षाचे मूळ अत्री, त्यांची भार्या अनसूया. या अनसूयेची ही कहाणी. इंद्रदेव, आणि यावेळेस आपल्याकडे हे देवादी देवा महादेवा, सृष्टीच्या निर्मात्या ब्रह्मदेवा, विष्णुदेवा, मातांनो प्रणाम. यावेळी असं औचित्य येणं का केलं? माफी असावी. आपल्या विश्रांतीच्या वेळेस आम्ही आपल्याला त्रास देतोय, पण बऱ्याच दिवसांपासून आम्हा सर्वांना एक चिंता सतावते. वेळीच निवारण नाही झालं तर अनर्थ ओढवेल. आम्ही आपल्याला शरण आलोय. इंद्रदेव, एवढी कसली चिंता सतावते? हे ब्रह्मदेवा, आपण सृष्टीचे निर्माते आहात. साऱ्या सृष्टीची रचना आपण केली. भूतलावर आपले पुत्र महर्षी अत्री. महर्षी अत्री, त्यांचा काय कोप झालाय तुमच्यावर? नाही देवा, तसं नाही. पण इंद्रदेवा, असे अडखळू नका. काय ते स्पष्ट सांगा. देवा, आपले पुत्र अत्री यांची भार्या अनसूया आपल्या स्वर्गाचे सारे ऐश्वर्य झाकोळून टाकेल की काय, याची चिंता मला वाटू लागली. अनसूया? अनसूयेचा आणि स्वर्गाच्या ऐश्वर्याचा काय संबंध? हे देवादी देव महादेव, अनसूया ही मोठी पतिव्रता आहे. तिच्या पातिव्रत्यानं आणि आतिथ्यशील आचरणानं महर्षी अत्री आणि तिच्याकडे येणाऱ्या सर्व अतिथींच्या वरदानानं तिला एक असामान्य असं तेज प्राप्त झालं. ही तर अभिमानाची गोष्ट आहे. या चिंता करण्याचं ते काय कारण? अनसूयेच्या पातिव्रत्याच्या तेजाने एवढा काय मोठा धोका संभवतो? तेच तर मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करतोय. अनसूयेसारखी पतिव्रता, आतिथ्यशील आचरण साऱ्या त्रैलोक्यात नाही. तिच्या ह्या आचरणानं, वर्तनानेच तिला असामान्य तेज प्राप्त झालंय. तिच्याकडे बघताच डोळे दिपतात. तिनं शाप देऊ नये म्हणून
सूर्यही आपली उष्णता जाणवू नये ह्यासाठी मंद होऊ लागला. अग्नीनेही भयभीत होऊन आपलं वर्तन शीतल केलंय. वायूही भयचकित होऊन मंदपणे वाहू लागलाय. भूमी तिच्या पायाशी नम्र होऊन राहिली. इंद्रदेव, आमच्या समोर अनसूयेच्या पातिव्रत्याचं गुणगान गाऊन तुम्ही आम्हा तिघींचाही अपमान करत आहात. आम्ही आमच्या पतीची सेवा मनोभावे करतो, पण म्हणून आम्ही पतिव्रता नाही? ही अनसूया कोण? भूतलावरची स्त्रीच ना. आम्ही ही शक्तिशाली आहोत, मग आमच्यापेक्षा ही श्रेष्ठ काय? आमच्याकडे अतिथ्यशीलता नाही का? आमच्याही शक्तीपुढं सर्वजण नतमस्तक होतात. या अनसूयेची विनाकारण चिंता करण्याचं तुम्हाला काय कारण? मातांनो, आपला अपमान करायचे प्रयोजन नव्हते माझे, पण ही वस्तुस्थिती आहे. अग्नी, वायू, जल, भूमी आणि सूर्याचे असेच वर्तन राहिले तर आपल्या स्वर्ग लोकाच्या ऐश्वर्य जायला काय वेळ लागणार नाही. हे देवा, आता आपणच सांगा, आमची चिंता काय अनाठाई आहे? बस, पुरे झालं अनसूया पुराण. या अनसूयेची घमेंड एकदा उतरवलीच पाहिजे. एवढी क्रोधित होऊ नकोस. या अनसूयेनं कोणालाही त्रास दिलेला नाही आणि तिचं तेज हा तिचा दोष नाही, ते तिच्या तपश्चर्येचंच फळ आहे. हे महादेवा, पण ह्यातून काहीतरी मार्ग तर काढायलाच पाहिजे. आम्ही तर आपणाला शरण आलो. आपण सर्वश्रेष्ठ आहात, जगदात्मा आहात. आपणच मारणारे आहात आणि आपणच तारणारे आहात. परिस्थिती जर का अशीच राहिली ना, तर आम्हालाही तिच्या सेवेला जावं लागेल. इंद्रदेवा, आपल्या सर्वांची चिंता मी समजू शकतो. वस्तुस्थिती जर खरोखरच तशी असेल तर यातून काहीतरी मार्ग हा काढायलाच हवा. होय, आणि आम्ही तिघी सर्वश्रेष्ठ का अनसूया हेही सर्वांसमोर यायलाच हवं. ते काही नाही. आत्ताच्या आत्ता आपण भूतलावर जाऊयात आणि पाहूयात ही अनसूया आहे तरी कोण. देवी थांब, घाई करू नकोस. आम्ही जातो प्रथम भूतलावर आणि तिची सत्व परीक्षा घेतो. मला खात्री आहे आम्ही तिच्या पातिव्रत्याची, आतिथ्यशीलतेची परीक्षा घेऊन तिला तिची जागा दाखवू. आणि एवढी शक्तीची असेल, एवढी गर्विष्ठ असेल तर तिला यमलोकीची वाट दाखवू. इंद्रदेवा, तुम्ही आता इथून निश्चिंतपणे निघा. यातून काहीतरी मार्ग आम्ही निश्चितपणे काढू. ब्रह्मा विष्णू महेश की जय हो. ब्रह्मा विष्णू महेश की जय हो. स्वामी, मीही येते तुमच्या बरोबर. आम्ही येतो तुमच्या बरोबर. तुम्ही तिघींनी जरा धीर धरावा. आम्ही चाललो आहोत ना. पण एक गोष्ट लक्षात घ्या, देवलोक हा मर्त्य लोकांपेक्षा केव्हाही श्रेष्ठच आहे. आणि त्या अनसूयेची एवढी काळजी करण्याचं काहीही कारण नाही. चला तर भूलोकावर जाऊन सत्वहरण करून त्या अनसूयेला तिची जागा दाखवून देऊ. नारायण नारायण. माते, आपल्या हातचे रुचकर भोजन जेवून आम्ही आधीच तृप्त झालो. आता अजून काही नाही. सदा सर्व काळ आमच्या हे स्मरणात राहील. महर्षी अत्री, आपले हे आदरात तिथे आम्ही प्रथमच पाहतो. मातेचे हे तेज सुद्धा आम्ही प्रथमच पाहतो. साऱ्या त्रैलोक्यात आम्ही संचार करतो, पण आपल्या आश्रमात येऊन आम्ही धन्य झालो. येतो आम्ही. माते, येतो आम्ही. नारायण नारायण. अनुसये, तुझ्या ह्या कौतुकाचा खरंच मला अभिमान वाटतो. धन्य झालो मी. माग, अगदी निसंकोचपणे हवा तो वर माग. तुझ्या या भक्तीने, तुझ्या या सेवेने मी अतिप्रसन्न झालोय. अगदी हवा तो वर माग. स्वामी, आपण असताना मला कशाचीही गरज नाही.
आपल्यासारखे तेजस्वी ज्ञानी सर्वश्रेष्ठ ज्यांच्यासमोर भूतलावरील मानव ऋषी तपस्वी देवही नतमस्तक होतात त्यांची पत्नी होण्याचे परम भाग्य लाभले मला। एवढे सर्व सुख असताना आणखीन काय हवंय मला? अनुसये, तुझ्या या समाधानी वृत्तीचा आणि आचरणाचा कुणाला हेवा वाटेल असेच तुझे वर्तन आहे। याच जन्मी नाही तर 7 जन्मी सर्व सुखे तुझ्या समोर हात जोडून उभी राहतील। स्वामी, हाच आशीर्वाद मला पुरेसा आहे। अशीच सर्वांची सेवा माझ्या हातून व्हावी। आपल्या सेवेत मी कुठेही कमी पडू नये आणि माझे पातिव्रत्य असेच अखंड राहावे एवढीच इच्छा आहे माझी। अनुसूये, तुला एक वरदान देतो। तुझ्या दारी आलेला अतिथी कधीही विनमुख होऊन परत जाणार नाही। तुझ्या पातिव्रत्याला कधीही डाग पडणार नाही। तुझे तेज दिवसेगणिक वाढत जाईल। तुझ्याकडे पाहणाऱ्याचे डोळे सुद्धा तुझ्या तेजाने दिपून जातील। एवढे तेज तुला प्राप्त होईल। स्वामी, धन्य झाले मी। तथास्तु। अशी कोणती शक्ती आहे अनसुयेत की जो तो अनसुयेची स्तुती सुमन गातोय? या भूतलावरच्या स्त्रीकडं एवढं तेज, एवढं पातिव्रत्य। मला तर तिचं कोड कौतुक ऐकून ऐकून तिचा हेवाच वाटायला लागला। नारायण नारायण। प्रणाम मातांना। प्रणाम। कोणाची एवढी स्तुती चालली आणि हेवा कोणाचा वाटतोय माते? मुनीश्वर, भूतलावर कोणी अनसुया नामक स्त्री आहे म्हणे। ती मोठी पतिव्रता आणि आतिथ्यशील आहे। नारायण नारायण। म्हणजे माता अनुसूयाचा हेवा वाटतोय तर माता अनुसूया आहेच हेवा वाटावा अशी। मुनिवर, आपणही त्याची स्तुती करताय? माते, मी भूतलावरून अनसूयेच्या आश्रमातूनच येतोय। आहा, काय ते आदरातिथ्य, काय ते पातिव्रत्य, काय ते माता अनुसूयेचं सौंदर्य, काय ते तेज। या त्रैलोक्यात माता अनुसूयेसारखी दुसरी श्रेष्ठ कोणीच नाही। मुनिवर, आपल्यावर सुद्धा जादू केलेली दिसतीये अनसूयेने। नारायण नारायण। माते, खरंच सांगतोय, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय। तिथलं आतिथ्य, तिथलं वातावरण अनुभवलंय। स्वर्गलोकीही त्याची सर नाही। असं आहे तरी काय तिथे? माते, तिथल्या भूमीचा स्पर्श, तिथलं आल्हाददायक वातावरण, तिथली शीतलता, पक्ष्यांचं गुंजन, सगळंच काही अविस्मरणीय। जणू काही भूतलावरचा स्वर्गच नव्हे, स्वर्गापेक्षाही सरसच। मुनिवर, पुरे झालं आता हे अनसूया पुराण। ऐकून ऐकून कान विटले आमचे। माते, यात खोटेपणा काहीही नाही। वाटल्यास तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघून या। नारायण नारायण। पण माते, ब्रह्मा विष्णू महेश कुठे दिसत नाहीत? भूतलावर गेलेत अनसूयेची सत्व परीक्षा घ्यायला। फार गर्व झालाय ना तिला तिच्या पातिव्रत्याचा। काय? अनसूयेची सत्व परीक्षा? नारायण नारायण। का हसलात मुनिवर? माते, अनसूयेची सत्व परीक्षा घेता घेता त्यांचीच उलट परीक्षा व्हायची, अनसूयेच्या सौंदर्यानं आणि तेजानं। नारायण नारायण। मुनिवर, काय म्हणायचंय काय तुम्हाला? काहीही नाही माते, मी निघतो। प्रणाम। नारायण नारायण। पाहिलं, सगळ्यांच्या तोंडी ही अनसूयेची स्तुती। ते काय नाही, आपल्याला आता गेलंच पाहिजे भूतलावर। आपण अदृश्य रूपात जाऊयात आणि पाहूयात ही अनसूया सत्व परीक्षेला उतरतीये का। ठीक आहे, जाऊयात आपण भूतलावर। महादेवा, आपण ब्राह्मण रूपाने
या अनुसूयेच्या आश्रमात प्रकट झालो आहोत, परंतु तिथे सत्वहरण करण्यासाठी आपण काय करण्याचे ठरवले आहे? विष्णुदेवा, प्रथम आपण आश्रमात तर जाऊ. अनसूया मोठी आतिथ्यशील आहे असं म्हणतात ना. प्रथम तिचं आतिथ्य पाहू आणि मग ठरवू काय करायचं ते. महादेवा, अनुसूयेला तेजप्राप्ती झाली आहे, तिला वरदान मिळाली आहेत. तेव्हा ब्रह्मदेवा, अनसूयेला तेजप्राप्ती वरदान प्राप्त झाली असतील तर ती दारी आलेल्या अतिथीला विन्मुख करणं शक्य नाही. चला तर आता प्रत्यक्ष जाऊनच पाहूया काय खरं आणि काय खोटं ते. चला. महादेवा, पाहिलं तिथलं वातावरण? खरोखरच इंद्राने वर्णन केल्याप्रमाणेच आहे. वा, काय शीतलता आहे. इथल्या भूमीचा स्पर्शही हवा हवासा वाटतोय. या पक्ष्यांचं गुंजन आल्हादत ऐकता स्वर्गलोकीही नाहीये. खरंच अविस्मरणीय आहे सगळं. अनुसूये, आम्ही तिघे भिक्षुकी ब्राह्मण आहोत. आम्ही तिघेही भुकेले आहोत. तुझी कीर्ती ऐकून इथवर आलोय आम्ही. अनसूये, ऐकलंय की तुझ्या दाराशी आलेला अतिथी विन्मुख होऊन परत जात नाही. आणि असं ऐकलं की तू इच्छा भोजन घालतोस. ब्राह्मणो, प्रथम प्रणाम करते. आपण ऐकले ते अगदी बरोबर आहे. ह्या दारी आलेला कुठलाही अतिथी विन्मुख होऊन परत जात नाही. माझ्या स्वामींचा आशीर्वाद आणि आपणासारख्या येणाऱ्या अतिथींच्या वरदानामुळेच हे शक्य झाले. मग अनसूये, आमची क्षुधा शांत कर. होय, आम्ही फार दुरून आलो आहोत. आम्ही फार भुकेले आहोत. या आत या. या महर्षी अत्रींच्या कुटीत आपलं स्वागत आहे. या. या, आसनास्थ व्हा. मी आपणास पाणी आणून देते. ब्राह्मणो, आपण विश्राम करा. स्नान करून या नदीवर. तोपर्यंत मी आपणास भोजन तयार करते. अनुसूये, आम्ही स्नानादी विधी आटपूनच आलेलो आहोत, तेव्हा आता विलंब नको. आम्ही भुकेलेले आहोत. प्रथम आम्हाला भोजन दे. हे घे कंद आणि शिजवून घाल आम्हाला. आणि हो अनसूये, आम्ही अग्नीवर शिजवलेलं अन्न स्वीकारत नाही. तेव्हा भोजन करताना तेवढी काळजी घे. अनसूये, भोजन अगदी विनाविलंब झाले पाहिजे. मला थोडासा वेळ द्या. भोजन आत्ताच आणते.
हे परमेश्वरा, कसली परीक्षा बघतोयस? या अतिथींना या दारी पाठवून माझी सत्व परीक्षा तर बघत नाहीस ना? हे सूर्यदेवा, या आलेल्या अतिथींना अग्नीवर केलेले भोजन स्वीकारार्ह नाही, त्यामुळे तुझ्या शक्तीने हे साध्य कर. ओम सूर्याय नमः. 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 महादेवा, आपल्याला काय वाटतं? अनसूया उतरेल आपल्या सत्व परीक्षेस? ब्रह्मदेवा, पाहूयात तरी. अग्नीशिवाय अन्न शिजवणे या पृथ्वी तलावर कुठल्याही मानवाला शक्य नाही. इथेच अनसूयेचं सत्वहरण होणार हे निश्चित. परंतु अनसूयेने हे साध्य केले तर आपण दुसरी परीक्षा घेऊ. ब्राह्मणो, निश्चिंत होऊन भोजन करा. आपण सांगितल्याप्रमाणे अग्नीशिवाय भोजन तयार केले. काय आहे भोजन? हे भोजन नको आम्हाला. फेकून देते. हे या भांड्यांचं भोजन आम्हाला आणून दे. काय? ठीक आहे. तूच रक्षण करता आहेस. माझी लाज राख. माझ्या पातिव्रत्याची लाज राख. या आलेल्या ब्राह्मणांना त्यांच्या इच्छेनुसार भोजन मिळू दे. खरंच लक्ष्मी, मुनिवर म्हणतात ते अगदी खरं आहे नाही? खरंच स्वर्गापेक्षा ही वेगळीच अनुभूती आहे. पण ही तर निसर्गाची किमया आहे ना, अनसूयेचं काय यात? तेही खरंच आहे म्हणा. चला तर आपली पतिदेव काय सत्व परीक्षा घेत आहेत ते बघूयात. चला. वा, चांगला चाललाय पाहुणचार यांचा. पण या पाहुणचारात हे तिघं सत्व परीक्षा घ्यायला तर विसरले नाहीत ना? हो ना.
थांब अनसूये, आम्ही तुझ्या आतिथ्यशीलतेबद्दल ऐकून होतो, पण आज ते प्रत्यक्ष पाहिलं. आम्ही तुझ्या सौंदर्याबद्दलही ऐकून होतो. खरोखरच अलौकिक सौंदर्य आहे तुझं. तुझं सौंदर्य पाहून आम्ही विस्मित झालो. आम्ही असंही ऐकलंय की तू इच्छा भोजन घालतेस. या तुझ्या दारी आलेल्या ब्राह्मणांना इच्छा भोजन हवंय. आमची एकच इच्छा आहे. बोला ब्राह्मण, आपली इच्छा मी मोठ्या आनंदाने पूर्ण करीन. अनसूये, तू संपूर्ण विवस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढलं पाहिजे. काय काय इच्छा प्रकट केलीत आपण? होय, तू ऐकलंयस ते खरंय अनसूया. शक्य असेल तर हो म्हण, नाहीतर आल्या पावले आम्ही परत जातो. पण महाराज, मी महर्षी अत्रींची अर्धांगिनी आहे. सर्व देव ब्राह्मणांसमोर माझा विवाह झालाय त्यांच्या बरोबर. परस्त्रीला असे पाहणे आपल्याला शोभा नाही देत. आपण ब्राह्मण कुळाचे आहात आणि माझे पातिव्रत्य, माझ्या पातिव्रत्याचे काय? आपल्या समोर विवस्त्र होऊन माझ्या पातिव्रत्याला कलंक लागेल महाराज, कलंक लागेल. ठीक आहे, तर याचा अर्थ आम्ही तुझी ऐकलेली कीर्ती खोटी होती, तर तुझी आतिथ्यशीलताही खोटी ठरली. आज आम्हा ब्राह्मणांना विन्मुख होऊन इच्छा भोजन न घालता परत पाठवून हे सिद्धच होत आहे की तुझी ऐकलेली कीर्ती खोटी होती. थांबा, असं भरल्या पानावरून उठून जाऊ नका. मला विचार करायला थोडा वेळ हवाय. आपण बसा. स्वामी, स्वामी, काय करू मी? कुठल्या संकटात टाकलंय मला? का का हे ब्राह्मण माझी सत्व परीक्षा बघतायत? कदाचित हे ब्राह्मण रूपी दुसरे कुणी असते. पण का माझी सत्व परीक्षा का? स्वामी, वाचवा मला यातून. मी आपली अर्धांगिनी आहे. का करू मी हे पाप? का घालू मी माझं पातिव्रत्य? का घालू मी माझं पातिव्रत्य? अनसूये, तुला एक वरदान देतो. तुझ्या दारी आलेला अतिथी कधीही विन्मुख होऊन परत जाणार नाही. तुझ्या पातिव्रत्याला कधीही डाग पडणार नाही. तुझे तेज दिवसेगणिक वाढत जाईल. तुझ्याकडे पाहणाऱ्याचे डोळे सुद्धा तुझ्या तेजाने दिपून जातील. एवढे तेज तुला प्राप्त होईल. ठीक आहे, सिद्ध आहे मी या सत्व परीक्षेला. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. ठीक आहे, आजवर माझ्या दारी आलेला कुठलाही अतिथी विन्मुख होऊन परतला नाही. आपणही परतणार नाही. आपल्या इच्छा भोजनाची पूर्तता मी करते.
पूर्वाया हेतू अनुसयेचा बालक होई अत्रियाचा घेती गर्भवास अनुसये पोटी जो बाळा जो जो रे जो घेती गर्भवास अनुसये पोटी जो बाळा जो जो रे जो जैसे हवे तैसे पाणी घालिते अंग हळूहळू तुझे चोळीते धावू अत्तराने तुझ घालते जो बाळा जो जो रे जो धावू अत्तराने तुझ घालते जो बाळा जो जो रे जो भक्तीचे पांघरून तुला घालते भक्ती भावाचे दूध पाजते दुधाचा आहे तूच भुकेला जो बाळा जो जो रे जो दुधाचा आहे तूच भुकेला जो बाळा जो जो रे जो जागला बाळ झोपी तू जाई म्हणे बाळासाठी आई अंगाई बालकास्तनी लावते आई जो बाळा जो जो रे जो बालकास्तनी लावते आई जो बाळा जो जो रे जो किती आनंद झाले कौतुक अत्रि अनुसया खेवी बालक निज माझ्या तू निज रे बाळा जो बाळा जो जो रे जो निज माझ्या तू निज रे बाळा जो बाळा जो जो रे जो हृदय लोण्याचा गोळा फार येत असे तिला उमाळा जैसे लोणी द्रव्य पावे तत्काळा जो बाळा जो जो रे जो जैसे लोणी द्रव्य पावे तत्काळा जो बाळा जो जो रे जो अनुसया ही देव जननी तिची जाणावी किती शिराणी देव बाळ हे जन्मास आले जो बाळा जो जो रे जो देव बाळ हे जन्मास आले जो बाळा जो जो रे जो लोकांच्या साठी श्रम पडती तुझ्या कृपेने सारे घडती माझ्या लाडक्या नको रे जागो जो बाळा जो जो रे जो माझ्या लाडक्या नको रे जागो जो बाळा जो जो रे जो जेव्हा जग हे लय पावते वटपत्री होते शयन तुझे सृष्टी जलमय त्यात एकला जो बाळा जो जो रे जो सृष्टी जलमय त्यात एकला जो बाळा जो जो रे जो बाळ जन्माची नवलाई न्यारी पुष्पवृष्टी होई बाळावरी देव गंधर्व जमुनी सारी जो बाळा जो जो रे जो देव गंधर्व जमुनी सारी जो बाळा जो जो रे जो
जन्माचा झाला सोहळा, जाणूनी माता घेई प्रेमळा. आईच्या मायेला सीमाच नाही, जो बाळा जो जो रे जो. आईच्या मायेला सीमाच नाही, जो बाळा जो जो रे जो. कृपाळू कनवाळू वल्लभ दाता, तोची जाहला माता पिता. सकल सृष्टीचा भाग्य विधाता, जो बाळा जो जो रे जो. सकल सृष्टीचा भाग्य विधाता, जो बाळा जो जो रे जो. सकल सृष्टीचा भाग्य विधाता, जो बाळा जो जो रे जो. अनसुये, कशी रडतेस का? स्वामी, मला माफ करा स्वामी. आज माझे पातिव्रत्य, माझ्या पातिव्रत्याला कलंक लागला स्वामी. आज आपल्या दारी तिघे ब्राह्मण अतिथी म्हणून आले. त्यांना इच्छा भोजन हवे होते. त्यांनी माझी सत्व परीक्षा पाहिली. त्यांनी मला विवस्त्र होऊन भोजन वाढण्यास सांगितले. अतिथींचा अपमान नको, त्याचा शाप नको. माझं सत्वहरण होऊ नये म्हणून मी. अनुसये, शोकावर. अगं धन्य आहेस तू. मला माहित आहे साक्षात परमेश्वरच आज आपल्या दारात आलेत. होय, परमेश्वरच. ब्रह्मा विष्णू महेश. तू नाही ओळखलंस? काय? खरंच स्वामी? पण होय अनुसया, ब्रह्मा विष्णू महेश. अगं आपल्याच माता पित्यांसमोर तुझ्या हातून घडलेल्या वर्तनाचा कशाला विचार करतेस? आपल्याच जन्मदात्यांसमोर कसली आली लाज? पण स्वामी, माझीच परीक्षा का? माझ्या हातून काही अपराध घडलाय का? अनुसया, श्रेष्ठत्व एवढ्या सहजासहजी प्राप्त नाही होत. त्यासाठी परीक्षा या द्याव्याच लागतात. अगदी देवादिकांनाही चुकलेलं नाही. आपण तर भूतलावाचे मानव. अनुसये, तू खरं श्रेष्ठ आहेस. साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांच्या परीक्षेस पात्र ठरलेस. तुझं श्रेष्ठत्व तू सिद्ध केलंयस. मी माझं कर्तव्य पार पाडलं. माझा अतिथी धर्म मी पाळला. आणि आपल्या वरदानानेच हे शक्य झाले स्वामी. धन्य आहेस तू अनुसये, धन्य आहेस. प्रणाम. आपण आमच्या कुटीत आलात. तुमचं जीवन सार्थक झालं. आमची तपश्चर्या फळास आली. अनसूये, धन्य आहेस तू. सर्वश्रेष्ठ आहेस तू. सत्व परीक्षेला उतरलीस तू. तुझ्यासारखी पतिव्रता साऱ्या त्रैलोक्यात नाही. अनसूये, या त्रैलोक्यात तुझ्यासारखे अतिथेही नाही कोणाचे. जे ऐकलं ते प्रत्यक्ष अनुभवले आहे आज आम्ही. अनसूये, आम्ही प्रसन्न झालो. माग, काय वरदान मागायचं ते माग. हे अनसूये, ही बालके तुझेच पुत्र
म्हणून तुझ्याकडेच राहतील. हे बालक दुर्वास म्हणून ओळखले जाईल आणि याच्या तपश्चर्येने याला साऱ्या त्रैलोक्यात कीर्ती मिळेल. अनसूये, हे बालक चंद्राच्या रूपाने ओळखले जाईल. त्याच्या शीतल प्रकाशाने संपूर्ण सृष्टी उजळून जाईल. अनुसूये, हे बालक या तिघांचे एकरूप त्रिमूर्ती दत्त म्हणून ओळखले जाईल. याला शरण येणाऱ्याच्या सर्व रोग, पीडा, व्याधी, दैन्य, भीती, क्लेश दूर होतील. याची भक्ती करणाऱ्याला सत्संग प्राप्ती होईल, मुक्ती मिळेल. सर्व लोकांचे हा कल्याण करेल. अनुसूये, खरंच सर्वश्रेष्ठ आहेस. खरी पतिव्रता आहेस तू. खरंच त्रैलोक्यात तुझ्यासारखी पतिव्रता नाही. अनसूये, तुझ्या पातिव्रत्याचे आणि अतिथ्यशीलतेचे गुणगान होईल सदा सर्व काळ. धन्य आहेस तू. तथास्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.